शांत झोपेची गोष्ट, शांत तयारीची ताकद. शांत रात्र आहे. आकाशात चंद्र हळूवार चमकत आहे. थंड वारा अलगद वाहतोय. तुम्ही आता आरामात आहात. तुमचं शरीर हळूहळू सैल होत आहे. एक खोल श्वास घ्या आणि हळूहळू सोडा. पुन्हा एकदा श्वास आत आणि बाहेर. तुमचं मन आता शांत होत आहे. विचार हलके होत आहेत. आता या शांत गोष्टीत आपण अलगद शिरूया. एक शांत जंगलात उंच झाडांच्या सावलीत एक मोकळी जागा होती. त्या जागेत हलका वारा वाहत होता. पानं सळसळत होती आणि सगळं वातावरण निवांत होतं. त्या जंगलात एक रानडुक्कर राहत होतं. तो शांत होता, स्थिर होता आणि त्याच्या हालचालीत एक संयम होता. तो दररोज एक जुन्या झाडाजवळ जायचा आणि आपले सुळे हळूहळू घासायचा. दिवसामागून दिवस तो तेच करत राहिला. हळूहळू, शांतपणे, कोणतीही घाई नाही, कोणताही आवाज नाही, फक्त सुळ्यांचा हलका आवाज आणि वाऱ्याची साथ. एक दिवस एक कोल्हा तिथून गेला. त्याने रानडुक्कराकडे पाहिलं आणि हलकसा हसला. तो म्हणाला, इथे काही धोका नाही, कोणी शिकारी नाही. मग तू एवढा वेळ का घालवतोस? आता का तयारी करतोस? रानडुक्कर थांबला नाही. तो काही क्षण शांत राहिला आणि मग हळू आवाजात म्हणाला, जेव्हा धोका येईल तेव्हा मला वेळ मिळणार नाही. जेव्हा मला तेव्हा मला तयार असावं लागेल. वारा हलका वाहत होता. कोल्हा काही क्षण शांत झाला. त्याला उत्तर सापडलं नव्हतं. रात्र हळूहळू पसरत होती. चंद्रप्रकाश झाडावर पडत होता. रानडुक्कर पुन्हा आपल्या कामात मग्न झालं. त्याच्या हालचालीत एक शांतता होती, एक तयारी होती. तो घाई करत नव्हता. तो फक्त तयार होत होता. जंगल आता पूर्ण शांत झालं होतं. पानांची सळसळ मंद झाली होती. वारा मऊ झाला होता. रानडुक्कर थांबला. त्याने आकाशाकडे पाहिलं आणि शांतपणे श्वास घेतला. त्याच्या मनात कोणतीही भीती नव्हती, कारण तो तयार होता. आता तुमचं मनही शांत होत आहे. तुमचे विचार मंद होत आहेत. तुमचा श्वास हळू आणि मऊ झाला आहे. आता शांतपणे डोळे मिटा. तुम्ही सुरक्षित आहात. तुम्ही शांत आहात. सगळं ठीक आहे. जसं त्या शांत जंगलात, तसं तुमच्या मनातही आता शांतता आहे. हळूहळू तुम्ही गाढ झोपेत जात आहात. गोड, शांत आणि सुखद झोप. शुभ रात्री.